तर आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, महायुती सरकारचं अखेर खातेवाटप पार पडलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आहे, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं जात आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जात आहे। खातेवाटप अखेर जाहीर झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, एकनाथ शिंदे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री, तर अजित पवार अर्थमंत्री। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्री पद जात आहे, तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील। चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं असणार आहे, तर गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्री पद असेल। गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री खातं जात आहे, तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास हे खातं जात आहे। जयकुमार रावल हे विपणन आणि प्रोटोकॉल मंत्री असतील, तर पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे असतील। अतुल सावेंकडे ओबीसी विकास खातं जात आहे। अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास खातं जात आहे, तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार असणार आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले असतील। जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास मंत्रीपद असेल। संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग खातं असेल, तर मत्स्य व बंदरे विकास मंत्री हे नितेश राणे असणार आहेत, तर कामगार मंत्री आकाश फुंडकर असतील। गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खातं जात आहे। शालेय शिक्षण मंत्रीपद हे दादाजी भुसेंकडे जात आहे। संजय राठोड हे मृदा व जलसंधारण मंत्री असतील, तर उदय सामंत हे उद्योग मंत्री असतील। पर्यटन खातं हे शंभूराज देसाईंकडे जात आहे। सामाजिक न्याय संजय शिरसाट सांभाळतील, तर प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री असतील, तर भरत गोगावले हे रोजगार हमी खातं त्यांच्याकडे जाईल। हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आहे। धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा खातं आहे। युवा आणि क्रीडा हे खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे जात आहे, तर महिला व बालकल्याण हे खातं आदिती तटकरेंना मिळत आहे। माणिकराव कोकाटेंकडे कृषी खातं जात आहे। अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवाळ सांभाळणार आहेत, तर मदत आणि पुनर्वसन मकरंद जाधव पाटील सांभाळतील, तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं असेल। देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर होत आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्रीपद असणार आहे। महसूल खातं जात आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, तर ओबीसी डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी अतुल सावे सांभाळणार आहेत। तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री असतील। जलसंपदा खातं हे जात आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे, तर हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असणार आहे। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल असतील, तर चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री पद असणार आहे, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं जात आहे। गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण हे खातं त्यांच्याकडे जात आहे। तर कौशल्य विकास हे खातं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे जात आहे। गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खातं जात आहे। आता सरकारमधले राज्यमंत्री कोण आहेत ते आपण पाहूया। माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आहे, तर वित्त व नियोजन, कृषी आशिष जयस्वाल सांभाळणार आहेत, तर पंकज भोयर हे
गृह ग्रामीण आणि शालेय शिक्षण खातं सांभाळतील, तर मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य आणि पाणी पुरवठा हा कार्यभार असणार आहे. इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग, तर योगेश कदम यांच्याकडे गृह, शहर आणि महसूल हे खातं असेल. मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. मी आताच मला मत्स्य व्यवसाय व बंदर खाते अशा 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या खांद्यावर सोपवलेली आहे. माझ्यासाठी काम करण्याची ही फार मोठी संधी आहे. कारण का ज्या कोकण किनारपट्टीच्या मी निवडून येतो आणि त्याचे प्रश्न मी वर्षानुवर्ष, जसं आपण बोललो, मी सभागृह मांडत आलेलो आहे आणि सातत्याने मी ते प्रश्न उचलत आलेलो आहे. आता माझ्या खात्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मच्छीमार बांधवांना न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून काम करण्याची मला संधी आहे. त्याचबरोबर बंदर सारखे एक महत्त्वाचं खातं मला दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्राच्या आणि माझ्या कोकणाच्या विकासाला हातभार लावण्याची एक फार मोठी संधी मला माझ्या वरिष्ठांनी या निमित्ताने माझ्या खांद्यावर सोपवलेली आहे. तर विधानसभेत